महिलांनो, आषाढ महिना सुरू झालेला आहे. खरं तर आषाढ महिना अतिशय पवित्र असा महिना आहे आणि आषाढ महिन्यात पासूनच खऱ्या अर्थाने सणांना सुरुवात होते आणि हे सण मकर संक्रांतीपर्यंत चालतात. आता चातुर्मासही आषाढ महिन्यातच सुरू होतोय. या संपूर्ण आषाढ महिन्याचं काय महत्त्व आहे, काय काळजी घ्यायची आहे, या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आषाढ महिना महत्त्वाचा का आहे, तर आषाढ महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. कारण चातुर्मास आषाढी एकादशीला सुरू होतो. देवशयनी एकादशी 24 जुलै वार शनिवार या दिवशी आहे. या दिवसापासून चातुर्मास सुरू होणार आहे. आता आषाढी अमावस्या, आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा हे 3 खूप महत्त्वाचे सण असल्यामुळे आषाढ महिन्याला अनन्य असाधारण असे महत्त्व आपल्या धर्मामध्ये आहे. आता आषाढ महिन्यातच गुप्त नवरात्री पण असते. आषाढ महिन्यात वातावरण थंड असतं, सगळीकडे हिरवळ पसरलेली असते, त्यामुळे वातावरण खूप प्रसन्न असतं. आता बऱ्याच ठिकाणी आषाढ महिन्याला आखाडी असं सुद्धा म्हटलं जातं. आता कुणाला जर आपल्या कुलदेवतेचा मानपान करायचा असेल तर आषाढ महिन्यात करायचा असतो. हा महिना पवित्र महिना मानला जातो. आता काय करायचं ते तुम्हाला सांगते. या संपूर्ण आषाढ महिन्यात तुमची इच्छा असेल तर तुमच्या मूळ पीठावर जाऊन आई भगवतीची म्हणजेच कुळदेवीची भेट करून घेणे किंवा तिचा मानपान करणे. आता तिथे जाणं होत नसेल तर आपल्या घरामध्येच देवीचा फोटो किंवा मूर्ती काहीही असेल तर तिची सेवा करू शकता आणि एकतरी सवाशीण जेवू घालून तिची ओटी भरावी. हे मंगळवार किंवा शुक्रवार हे देवीचे दिवस मानले जातात. या कोणत्याही दिवशी तुम्ही ओटी भरू शकता आणि सवाशीण जेवू घालू शकता. त्याचबरोबर आपल्या गावात गल्लीत ग्रामदैवत असते, त्याचा मानपान करायचा. आता आखाड तळण असं गावात बोलल्या जाते. आखाड तळण म्हणजे काय? एक असतं गोड आखाड तळण आणि दुसरं असतं खारं आखाड तळण. आता आपण गोड आखाड तळण म्हणजे काय बघूत. तर गोड आखाड तळण म्हणजे जे काही स्वयंपाक आपण खातो, वरण भात किंवा मेथीची भाजी आणि गोड पुरी असा नैवेद्य दाखवला जातो देवीला. तर म्हसोबा महाराजांना खारा नैवेद्य दाखवला जातो, म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. आता प्रत्येकाच्या रूढी परंपरा वेगवेगळ्या असतात, त्यांच्या पद्धतीने ते पाळावं लागतं. या आषाढ महिना भगवान विष्णूंची सेवा केली जाते. विष्णू सहस्त्रनामाचे पठण केले जाते. तसेच तुळशीचं अर्चनू म्हणजे विठुरायांची मूर्ती असेल, बाळकृष्णांची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल, याची पूजा करणे आणि एक तरी तुळशीचं पान अर्पण करणे याला अर्चनू म्हणतात. आणि पूर्ण आषाढ महिन्यात विष्णू सहस्त्रनाम पठण करा किंवा श्रवण करा. माऊलीची सेवा करा, विठू माऊलीची सेवा करा आणि माऊलीच्या वारीत आयुष्यात एकदा तरी नक्की जा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.